नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण महिलांसाठी मोठी बातमी आहे। बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या महिलांना आता उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे। आणि विशेष म्हणजे प्रत्येक मंजूर कर्ज प्रकरणामागे उमेदच्या सीआरपींना मिळणार 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता। राज्यातील अशा प्रकारचा हा पहिला अभिनव उपक्रम असल्याचा दावा करण्यात आला आहे। धाराशिव जिल्ह्यातील 734 गावांमधून किमान 4 ते 5 महिला उद्योजक तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे। म्हणजेच तब्बल 3500 महिला उद्योजक घडविण्याचे जिल्हा परिषदेचे उद्दिष्ट आहे। या उपक्रमाची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। आता प्रश्न असा आहे की महिलांना उद्योग उभारण्यासाठी कर्ज मिळणार कसे आणि या संपूर्ण प्रक्रियेत सीआरपींची भूमिका काय असणार आहे। यासाठी उमेद अभियानातील समुदाय संसाधन व्यक्ती अर्थात सीआरपी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत। महिलांना कर्ज प्रकरण तयार करण्यापासून ते कर्ज मिळवून देण्यापर्यंत आणि कर्ज मिळाल्यानंतर व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यापर्यंत सीआरपींच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे। याच कामाला प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रत्येक यशस्वी कर्ज प्रकरणासाठी सीआरपींना 1000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे। आता आकडेवारी पाहिली तर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत 15384 स्वयंसहाय्यता गट स्थापन झाले आहेत। या गटांमध्ये तब्बल 1,46,119 महिला सहभागी आहेत। तसेच जिल्ह्यात 778 ग्रामसंघ, 55 प्रभाग संघ, 514 उत्पादक गट आणि महिलांच्या 9 शेतकरी उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत। तर सुमारे 1200 समुदाय संसाधन व्यक्ती महिलांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करत आहेत। पण आता या महिलांसमोर पुढचे लक्ष्य काय ते म्हणजे लखपती दीदी नंतर करोडपती दीदी। जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता गटांमधील सुमारे 1,19,000 महिला लखपती दीदी झाल्याची माहिती देण्यात आली आहे। आता या महिलांना केवळ बचत आणि छोटा व्यवसायापुरते मर्यादित न ठेवता मोठ्या उद्योग व्यवसायाच्या दिशेने घेऊन जाण्याचा मानस आहे। म्हणजेच ग्रामीण भागातील महिलांच्या हातात केवळ बचत नव्हे तर स्वतःचा उद्योग, स्वतःचा व्यवसाय आणि स्वतःचे आर्थिक सामर्थ्य देण्याचा प्रयत्न आहे। यासाठी कर्ज मिळणार कुठून? महिला उद्योजकांना व्यवसाय करण्यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत म्हणजेच CMEPG आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अर्थात PMEGP या योजनांचा आधार घेतला जाणार आहे। प्रत्येक गावातून 4 ते 5 महिला उद्योजक तयार करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून कर्ज प्रकरणे पुढे नेली जाणार आहेत। आणि धाराशिवसाठी आणखी एक अभिमानाची बाब, मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत धाराशिव जिल्ह्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे। सन 2025-26 मध्ये जिल्ह्यात 700 पेक्षा अधिक उद्योगांना कर्ज वाटप करण्यात आले। म्हणजे CMEGPच्या अंमलबजावणीत धाराशिव जिल्हा सलग 3 वर्ष राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे। याच यशाच्या जोरावर आता महिला उद्योजकतेला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद करत आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर 734 गावं, 3500 महिला उद्योजकांचं लक्ष्य, प्रत्येक मंजूर कर्ज प्रकरणासाठी सीआरपींना 1000 रुपयांचं प्रोत्साहन आणि लखपती दीदी नंतर करोडपती दीदी घडवण्याचं स्वप्न। हा उपक्रम प्रत्यक्षात किती यशस्वी ठरतो, किती महिलांना कर्ज मिळते आणि किती महिला प्रत्यक्षात उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। विश्व विशाल न्यूजवरती धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आपल्याला पाहता येणार आहे। त्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा
आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.